भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 28 मार्च 2024 शनिवार। प्रेम अशिष्टपणे वागत नाही। प्रेम अशिष्टपणे वागत नाही। पहिली करिंदीकर 13 अध्याय 5 वचन। प्रेम कधीही अशा प्रकारे वागत नाही की ज्यामुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्यांचे मन दुखावेल किंवा लाज वाटेल। खरे प्रेम आनंद देण्याचा प्रयत्न करते, दुखवण्याचा नाही। यावरून आपण खरे प्रेम आणि खोटे प्रेम ओळखू शकतो। जर आदाम आणि हव्वा आणि प्रभूच्या आभारापर प्रेमाला घरोघर महत्त्व दिले असत, तर त्याने त्यांची आज्ञेचे उल्लंघन करून निश्चित फल काढले नसते। प्रेम कमी झाल्यामुळे ते पापात पडले। जर आकानला प्रभू आणि त्यांचे नेता यहोशुआ यांच्यावर खरे प्रेम असते, तर त्याने लाजिरवाणपणे बाबेलचा जागा चोरला नसता। जर यहूदा इस्करियोतला पृथ्वीवर आलेल्या प्रभूवर खोल प्रेम असते, तर त्याने 30 रुपयांसाठी ख्रिस्ताला विकले नसते। त्यांचे पतनाचे मूळ कारण म्हणजे प्रेमाची अभाव। आजही अनेक विश्वासू लोकांमध्ये प्रेमाची अभाव असल्यामुळे ते चुकीच्या मार्गावर जातात, अगदी लाच घेण्यापर्यंतही। म्हणून आपल्या कृतीची देवाची प्रेमाची प्रकाशात तपासणी करा आणि त्या दुरुस्त करा। जो पुरुष आपल्या पत्नीवर खरे प्रेम करतो, तो इतर स्त्रियांकडे चुकीच्या नजरेने वागणार नाही। जो पिता आपल्या मुलावर प्रेम करतो, तो त्यांचे शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी असलेले पैसे वाया घालवणार नाही। जो प्रभूवर खरे प्रेम करतो, तो जगातील सुखांच्या मागे धावून प्रभूचे मन दुखवणार नाही। प्रेम अशिष्टपणे वागत नाही। प्रभूने एफेसूसच्या मंडळीची कामे पाहिली, त्यांची मेहनत आणि सहनशीलता त्याने कौतुकाने सांगितली, पण एक गोष्ट त्यांचे मनाला दुःख देत होती। तो म्हणाला, तरीही मला तुझ्या विरुद्ध हे आहे की तू तुझे पहिले प्रेम सोडले आहेस। किती दुःखद अवस्था। आज अनेक लोक सिद्धार्थासाठी खूप उत्साही दिसतात। ते म्हणत की चुकीला दया न दाखवता शिक्षा झाली पाहिजे। त्यांची मुख्य काळजी म्हणजे आत्मिक अधिकार सांगणाऱ्याची परीक्षा घेणे आणि त्यांचे दोष उघड करणे। पण अशा लोकांना प्रभू दुःखाने म्हणते, तू तुझे पहिले प्रेम सोडले आहेस। एकेकाळी देवाची उपस्थिती त्यांना आनंद देत होती, आता इतरांची चुका शोधण्यात त्याने समाधान मिळत। एकेकाळी देवाचे वचन आनंद देत होते, आता दोष दाखवणारी पत्र लिहिणे आणि इतरांना दुःख देणे यात त्याने समाधान वाटते। देवाचे लेकरांनो, तो सुरुवातीच्या त्यागाचा आत्मा कुठे आहे? प्रभूसाठी दुःख सहन करण्याची तयारी कुठे आहे? कल्वरीचे प्रेम कुठे आहे? अधिक चिंतनासाठी वचन म्हणून तू कुठून पडलास हे आठव आणि पश्चाताप कर आणि पहिली कामे कर। प्रकटीकरण 2 अध्याय 5 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ न्यायाधीश अध्याय 4, 5 आणि संध्याकाळ लूक अध्याय 4, 31 वचन से 44 वचन। धन्यवाद।